तहान भागली बाळ. होय आजोबा. महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला क्षमा करा महाराज. पाणी म्हणजे जीवन. जो माणूस दुसऱ्याला घोटभर पाणी देतो तो त्याला जीवन देतो, आणि जो माणूस पाणी नाकारतो तो त्याला जीवन नाकारतो. हा अधिकार फक्त परमेश्वराला आहे भास्कर. माझी चूक झाली महाराज, मला क्षमा करा. आजपासून हा भास्कर तुमचा दास झाला महाराज. मला माझी जागा उमगली महाराज. मी तुमचे चरण कधीही सोडणार नाही. मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही महाराज. तू काय, मीच तुला सोडणार नाही. महाराज, पितांबर, ए लेकरा, अरे चल थोडा भाकर तुकडा खाऊन घे चल. नाही आहे, आज महाराजांचा शेला पुरा झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही. आणि आई, आज राखणीलाच बसतो मी आणि बघतो ती उंदरं कुठनं येतात आणि येऊन कसा महाराजांचा शेला कुरतडतात ना, तेच बघतो आज. हा, जा तू जेवून घे जा. प्रपंचापासून तू दूर पळू शकत नाहीस हे देखील लक्षात ठेव. पण महाराज, प्रपंचापेक्षा परमार्थ श्रेष्ठ नाही का? असा विचार तू प्रपंच सुरू करण्यापूर्वी करायला हवा होतास. आणि एक तुला सांगू का, जो प्रपंच नेटका करतो तो परमार्थही चांगला करू शकतो. महाराज, काळजी करू नकोस मुली. जेव्हा भक्तांना आम्ही आपलं मानतो तेव्हा परमार्थाबरोबरच त्याच्या प्रपंचाची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारतो. प्रपंचात राहू नये. भास्कर फार मोठा संत होईल हे माझे नाही, हे पांडुरंगाचे बोल आहेत मुली. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय रे लेकरा, हा असं काय बसलंय? शेला शिवून झाला का नाही? झाला ना? झाला. हो झाला. अरे मग असं तोंड पाडून काय बसलाय? जा महाराजांनी देऊन ये. अगं पण आहे, त्याच्या अगोदर तुला नको का दाखवायला? अरे माझे लेकरा, अरे मला दाखवायला थांबला बाई तू. अच्छा दाखव दाखव, बघू बघू बघू. या शेल्याचं असं काय भूत झालं? यावेळी कापड कुचकामी ठरलं म्हणायचं. नाही आई, कुठं चुकतंय, काय चुकतंय हे थोडं थोडं ध्यानात येतंय माझ्या. मी आलोच. अरे अरे शेला शिवायला घेतला तर अचानक घरात उंदरं झाली. परत शिवायला घेतला तर अचानक कापड जीर्ण झालं. काय कळायलाच मार्ग नाही. ही बातमी महाराजांना सांगितलीच पाहिजे.
पितांबर, काय रे असा त्रासलेला का दिसतोयस तू? काय विचारू नका बंकटलाल शेठ. अहो मोठ्या पेचात अडकलोय हो मी. काय घडतंय काय कळायलाच मार्ग नाही. हे काय घडतंय? कोणता पेच पडलाय? अरे मला सांग, मी तुझा पेच सोडवण्याचा प्रयत्न करतो. अहो काय सांगू बंकटलाल शेठ. राहू दे, काय झालं? मी आता महाराजांच्याकडेच निघालो. तेच आता काय तो निवाडा करतील. अहो भक्ताने आपल्या गुरुमाऊलीसाठी काहीतरी करायचं म्हटलं तर एवढ्या अडचणी येतातच कशा. मी जातो. पुरे पुरे भास्करा, विहीर ओसंडून वाहते. आनंदाश्रू आहे ते महाराज, पाजरू दे. जितके अश्रू माझ्या डोळ्यातून वाहतात तितकंच माझं मन स्वच्छ होते असं मला वाटतंय महाराज. याआधी आपली का भेट झाली नाही महाराज? प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, ती ठरवतो पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. भास्करा, जी महाराज. तुझं मन विहिरीसारखं कोरडं ठक्क होतं. जोवर परमेश्वराची ओळख पटत नाही तोवर माणूस असाच वृक्ष वैराण वाळवंटासारखा असतो. तुझ्या मनाला अध्यात्माचा पाझर फुटला आहे, तो असाच ठेव आणि भक्तीचा मळा फुलव. महाराज, आता माझा देव, माझा पांडुरंग फक्त तुम्हीच. म्हणून तू प्रापंचिक कटकटींपासून मुक्त होशील असं समजू नकोस. प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही. लोक आम्हाला अवतारी पुरुष मानतात, हे आमचं प्रारब्ध. हाड हाड. का हकलस त्या श्वानाला? तो तुझी पाठ सोडायचा नाही. म्हणजे महाराज? कळेल तुला, वेळ आहे अजून. तुर्तास एकच लक्षात ठेव, भक्तीचं सोंग घेऊन संसारातल्या जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत. परमेश्वर हृदयात ठेवायचा, आपलं कर्म करीत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. जी महाराज. आता तू निघ. घरी बायको मुलगी तुझी वाट पाहत असतील. महाराज जाऊ म्हणता मी? हो, आता आमचा पितांबर येतोय. ये रे पितांबरा, ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. महाराज महाराज ये पितांबर. महाराज. पितांबर, अरे तुझा चेहरा असा उंदरासारखा का झालाय? महाराज. शेला कुठे आहे? महाराज. अरे सगळेजण बघत राहतील असा एक शेला शिवून भेट म्हणून देणार होतास ना, आणि हात हलवत आलास. शेला कुठे आहे? महाराज शेला शिवला होता, पण उंदराने कुरतडला. दुसऱ्यांदा शिवलास, पण वस्त्र जीर्ण झालं. बरोबर ना? होय महाराज. आपल्याला कळू न देतात आपल्यासाठी शेला शिवत होतो मी. तुला आम्हाला चकित करायचं होतं ना. तू आम्हाला गुरु मानतोस ना, तर मग तुझ्या मनात आम्हाला चकित करण्याचा विचार आलाच कसा? महाराज क्षमा करा महाराज, माझं चुकलं, क्षमा करा महाराज. आजपर्यंत कोणतीही वस्तू मी तुम्हाला भेट म्हणून दिली नाही, म्हणून हा शेला. तुझ्या मनातला स्वच्छ हेतू दिसतोय मला पितांबर, पण गुरुपासून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही
हे तू विसरलास. ह्याची तुला जाणीव करून द्यायची होती म्हणून शेला शिवण्यात आम्ही विघ्न आणलं. महाराज मला क्षमा करा, दया करा माझ्यावर. पण तुम्हाला शेला शिवून द्यायची माझी मनापासूनची इच्छा आहे. मला परवानगी द्या, मला आशीर्वाद द्या तुमचा. त्याशिवाय आपल्यासाठी शेला शिवून नाही होणार. मी तुमचं लेकरू आहे महाराज. या लेकराला पोटाशी घ्या, राग धरू नका महाराज. नाही रे, आम्ही राग धरलेला नाही. तू अवखळपणे वागलास म्हणून आम्ही तुझी अवखळ चेष्टा केली. गुरुमाऊली आणि तिचं लेकरू यांच्यातला अवखळ खेळ होता हा. जा, शेला शिव, आम्ही आनंदाने स्वीकारू. महाराज, महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आय ए आय ग आई. अरे अरे लेकरं, काय झालं? अरे लई धाप लागली आहे तुला. हा काय? बस बस बघू तू. बोल, काय झालं? अगं महाराजांच्याकडे गेलो होतो हो. आणि तू म्हणत होतीस का नाही, महाराजांच्या जवळ गुपित काय टिकत नाही म्हणून. ते एकदम बरोबर आहे. अगं मी त्यांच्यासाठी शेला शिवाय घेतलेला ना, ती महाराजांनी अगोदरच ओळखलं होतं. मी सांगितलं होतं ना तुला. अगं आय, अगं मी त्यांना चकित करायला गेलो का नाही, म्हणूनच मनासारखा शेला तयार होऊन पण महाराजांच्या जवळ पोहोचत नव्हता. अगं महाराजांचीच लीला आहे ग. होय. पण आय, मी आता महाराजांची रीतसर परवानगी काढून आलोय आणि त्यांनी मला परवानगी दिल्या. म्हणले जा, माझ्यासाठी शेला शिव, आम्ही ते वापरू. अरे काय सांगतोस काय? अरे मग नक्की कामाला. अगं कापडाची तयारी कशी पण होईल ग, पण काठाचं काय करायचं परत? काटाचं काय करा? थांब तू, थांब थांब. ये बघ, अरे ये बघ, ये मी धावते तुला. अगं काय करतेस आई? थांब थांब. अगं आय, अगं तुझ्यासाठी दिवाळीला लुगडं घेतलेलं ती आणि त्याच काठ फाडलंस वय तू. आता दिवाळीला कुठलं लुगडं नेसणार तू? अरे दिवाळीला घेशील की तू? हा, आणि नाही घेतलं तर बिनकाटाचं लुगडं नेसेन मी. पण तू आधी महाराजांसाठी शेला शिव. आय, हे आय, अगं गजानन महाराज सांगतात ना, ते बरोबर आहे. आपली जन्म देणारे आय आणि गुरु माऊली दोघं पण सारखाच असतात ग आई. दोघं पण सारखंच असतात. अरे लेकरा उठ 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 उठ. अगं दोघं पण आपल्या लेकराला समान प्रेम देतात. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. आई, छान शिवल्यास रे शेला लेकरा माझ्या. महाराजांना लई आवडल बघ. आई, मी महाराजांना सांगणार आहे की माझ्या आईच्या लुगड्याचं काठ लावली ती शेल्याला. अरे नाही र, असलं काही सांगायचं नसतं महाराजांना. लुगडं माझ्या अंगाला बी लागलं नाही कधी, तरी पण महाराज संत माणूस. बाईच्या लुगड्याचं काठ लावलेलं त्यासनी नाही आवडणार. गुपित ठेव म्हणतीस? वय
गुपित ठेव. पण आई तूच म्हणतीस ना की गुपित कधी दडत नसतं म्हणून. तरी पण मी या महाराजांना जाऊन सांगणार आणि तुझ्या ती काट काढलेली लुगडं आहे ना ते पण दाखवणार आहे महाराजांना. हा अरे अरे पोर अरे अरे नग अरे ऐक ना. ऐकतच नाही रे लेकरू. अरे थांब ग तू. काय काय करतो रे तू. काट होता तसंच हाय ती की. महाराज गजानन महाराज गण गण गणात बोते गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. महाराज मी दिलेली भेटवस्तू आवडली का? बंकटा, महाराज अरे वारा घालू नकोस, आम्हाला थंडी वाजते. थंडी वाजते? महाराज लख्ख ऊन पडलंय, घामाच्या धारा वाहत आहेत आणि तुम्हाला थंडी वाजते? हो थंडी वाजते, आम्हाला पांघरूण हवंय. हा, महाराज हे नको माझ्या घरून आणून देऊ का? नको. तुझ्या पांघरुणाला बोचरी ऊ बसेल आणि त्याचे चटके तुला बसतील. आला माझा पितांबर आला. ये पितांबरा आणला शेला. हो महाराज हा शेला. अरे दाखवतोस काय नुसता, पांघर आमच्या अंगावर. पितांबरा, अरे किती छान शिवलायस हा शेला. तुझ्या माऊलीच्या लुगड्याचे काठ ह्याला लावलेस ना, म्हणून याला मायेची उब आलेली आहे. महाराज तुझ्या माऊलीला आम्ही वंदन केलंय म्हणून सांग. तिची माया मिळवून आम्ही धन्य झालो. महाराज महाराज महाराज. तर मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली का? हो खूप आवडली. सिनेमात कशी खोटी गोष्ट असते ना, तशी ही गोष्ट खोटी नाहीये बरं का. खरं खरं घडलेली आहे. त्यामुळे ती आपण नुसतीच ऐकली आणि विसरलो असं करायचं नाही. ती आचरणात आणायची. कळलंय? हो पाण्याच्या कमतरतेमुळे काय होतं हे आपण ऐकलं की नाही? हो त्यामुळे आंघोळ करताना भरमसाठ पाणी वापरायचं नाही. आपल्याला तहान लागल्यानंतर आपल्याला जेवढं पाणी हवंय तेवढंच ग्लासमध्ये घ्यायचं. जास्तीचं घ्यायचं नाही. आणि जर तुम्ही असे वागला नाही तर महाराज तुमच्याशी काय घेणार? कटिफू. आणि जर तुम्ही चांगले वागलात, महाराजांनी सांगितलंय तसेच वागलात, तर महाराज तुम्हाला काय देणार? शाबासकी. शाबाश. चला मग हात जोडा आणि एका सुरात म्हणा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. देईन देईन म्हणतोस त्यांना, काय देशील? त्यांनीच दिले तुला, तेच परत करशील.